गडकरी साहेब की देवेंद्र फडणवीस साहेब? एक ना निवडतात. निवडावं लागेल. काही लोक जे ऐकतील ना हा तुमचा व्हिडिओ त्यांनी अजून फटाके लागणार आहे माझ्या मागे. सांगण्यात तुम्ही कोणत्या फटाक्याला भीता का? माझी नरकात जायची सुद्धा तयारी आहे, पण त्याला कारण स्वर्गीय असलं पाहिजे. दिल्ली म्हणजे पॉवर आहे, मुंबईच्या हवेत पैसा आहे आणि नागपूरच्या हवेत स्थैर्य आहे. पार्टीला नगरसेवकाचं तिकीट मागील. आम्ही ना स्वतःला भारतरत्न दिले नाही, या मोदींच्या नावाने नाही. प्रत्येकाच्या अंगावर 30-40 केसेस आहेत. बापरे. सो मग यांचा वाली कोण? ते हिटमॅन आणि सुपरमॅन आणि अजून कोणचे मॅन असतात ते नाही. आमच्याकडे हनुमान आहे. सो आमच्याकडे हनुमान आहे. आज संस्था उभं करणं आणि प्रत्येकाला सरकारी जॉब मिळणं प्रॅक्टिकली इम्पॉसिबल. आणि जेव्हा चर्चा कामी नाही आहेत मग तेव्हा घरात घुसून मारावंही लागतं पाकिस्तानचं. तुम्ही तयार आहे? खूपदा मारला. कोणाला? खूप लोकांना. सांगू शकता? उचित नाहीये सांगणं म्हणून फक्त. नमस्कार नागपूरकर बातचीत.com मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आपला प्रतीक विजयराव चंबोळे. आज ही जागा बघून आपल्याला लक्षात आलेलंच असेल की आजचा जो पॉडकास्ट आहे तो किती मसालेदार होणार आहे. तर लगेच आपण आपल्या पॉडकास्टला सुरुवात करूया आणि आजच्या मसालेदार पॉडकास्ट आपण पाहण्यासाठी आमच्यासोबत जुळा. नमस्कार नागपूरकर, मी प्रतीक विजयराव चंबोळे. आज आपण आलो आहे एक खूप विशिष्ट आणि खास व्यक्तीसोबत भेटायला आणि खूप विशिष्ट ठिकाणी सुद्धा आलेला आहोत. तर म्हणून आपण प्रयत्न करू आज मसालेदार आणि तडकदार असं काहीतरी पॉडकास्ट सुरू करण्याचा. तर आमच्यासोबत आलेले आहे शिवानीताई दाणी. आणि शिवानीताई दाणी, जरा आज आपल्याबद्दल थोडंसं सांगावं सगळ्यांना, आमच्या प्रेक्षकांना. नमस्कार, मी शिवानी दाणी वखरे, युवा मोर्चा महाराष्ट्राची महामंत्री आहे आणि व्यवसायाने फायनान्शियल कन्सल्टंट आहे. ओके. इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी आम्ही करत असतो, विदर म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट किंवा PMS असतील. ब्रेड अँड बटरसाठी व्यवसाय आहे आणि पॅशन म्हणून राजकारणात थोडं बहुत काम करते. का बरं ब्रेड अँड बटर राजकारणात नाही होऊ शकत का? घरून अशी शिकवण आणि ज्या पक्षात मी काम करते त्याचा असा संस्कार आहे की राजकारणातला एकही पैसा घरी आणायचा नाही. त्यामुळे घर चालवायसाठी नवरा आहे, त्यामुळे 100% त्याची मदत असते. पण लग्न झाल्यावर आणि लग्नाच्या आधी मला वडिलांनी आणि माझ्या सासूनी सांगितलं होतं, माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की मी तुला पोसू शकतो, राजकारणातला काळा पैसा घरात नको. आणि लग्न झाल्यावर मला सासूनी सांगितलं होतं की नवरा तुला पोसायला समर्थ आहे, सक्षम आहे. माझी सासू उच्च शिक्षित आणि मोठ्या पदावरनं रिटायर झाली आहे, त्यामुळे तिचं असं नव्हतं की तू काम नको करू, पण तिचा असा आग्रह होता की राजकारणातला पैसा आणायचा नाही, बाकी तुला जे करायचं ते कर. त्यामुळे ब्रेड अँड बटरसाठी माझा व्यवसाय आणि पॅशन म्हणून राजकारण. ओके ओके ओके, हे तर ऐकायला खूप छान वाटलंच आहे. परंतु एक विचारायचं होतं, राजकारण हा पार्ट कसा असायला पाहिजे तुमच्या जीवनामध्ये? 140 कोटीच्या देशामध्ये डेमोग्राफिक डिव्हिडंडचं वरदान मिळालं जेव्हा आपण देशाला म्हणतो की वन ऑफ द यंगेस्ट कंट्री आपण जगातली आहोत. मग अशा वेळी जर का बहुतांश युवक जर का असतील तर मग युवकांचं कॉन्ट्रीब्युशन सुद्धा राजकारणामध्ये असणं आवश्यक आहे. आणि म्हणून मग आमच्यासारखी तरुण प्रयत्नरत असतात की राजकारणामध्ये मेन स्ट्रीम मध्ये येऊ शकतो का, आणि त्याचाच एक भाग म्हणून युवा मोर्चामध्येच काम करतो. बरं, युवा मोर्चा आपण आता बघतोय, युवा मोर्चा पण आजकालचा युथ हा फक्त आणि फक्त राजकारणामध्ये एक मोठ्या उच्च पदासाठी भांडतो आहे, पैशासाठी भांडतो आहे की पॉवरसाठी भांडतो आहे? बाकी पक्षांचं मला माहित नाही, पण युवा मोर्चामध्ये आलं तर युवा मोर्चामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला आमच्या दादा लोकांकडून आम्ही जे शिकलो आहे की युवा मोर्चा मित्र बनवण्याची एक जागा असते. आपला छान मित्र बनवावे, बॉन्डिंग तयार व्हावं आणि पक्षांनी सांगितलेल्या विचारधारेवर चालावं. शेवटी मसल पॉवर किंवा ज्याला मसल पॉवर चुकीचा शब्द आहे, पण मेहनत करणं किंवा रस्त्यावरची कामं करणं ही युवकांचंच काम असतं. तिथे काही प्रौढ लोक येऊन सतरंज टाकणं असेल, खुर्च्या लावणं असेल, बिल्ले वाटणं असेल, कार्ड वाटणं असेल, हे सगळं काम युवा मोर्चाला करावं लागतं. त्या पार्टीने सांगितलेल्या विचारधारेवर युवा मोर्चाने काम करायचं आणि युवा मोर्चामध्ये मित्र बनून राहायचं, चांगलं बॉन्डिंग तयार करायचं. आज आपण असं बघतो की आजची जी भाजप आहे ती कालची युवा मोर्चा होती. ओके, हां बरोबर, एकदम बरोबर. प्रवीण दटके नागपूर शहराचे अध्यक्ष होते, देवेंद्र फडणवीसजी युवा मोर्चात आले, नितीन गडकरींजींचा बॅकग्राऊंड युवा मोर्चात नाही, संदीप जोशींचा बॅकग्राऊंड युवा मोर्चात नाही. सो आजची जी भाजप आहे ती कालची युवा मोर्चा होती. सो आम्ही लोक जे येतो ते पॉवरसाठी किंवा पैशासाठी नाही, पण पॅशनसाठी नक्कीच. पण युवा तर आजचा भटकलेला जरा असा पण नागपूरची ओळख जरा काही गोष्टींमुळे बदललेली आहे किंवा फिकी पडलेली आहे की जसं आजकाल आपल्या इथे खूप एक कॉमन वर्ड सुरू आहे छपरी. तर नागपुरी छपरी म्हणून ओळख तर नाही आहे ना आपल्या? मला बघून वाटत असेल तर आय डोंट नो,
पण मी नागपूरची ओळख आहे माझा असा दावा नाहीये, पण माझ्यासारखे असे अनेक असंख्य तरुण तरुणी आहेत की जे नागपूरला एक वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न करतात आहे. आज राजकारण, कारण की आपण राजकारणाच्या अवतीभोवती बोलतो, राजकारणामध्ये हे जे आजचे तरुण लोक आहेत किंवा जे यंग पॉलिटिशियन्स ज्याला आपण म्हणतो, की जे तरुणाईच्या पॅकेटमध्ये बसत नसतील पण तरुण राजकारणी आहे, सो ते नागपूरचेच आहेत आणि नागपुरातनंच मोठे झालेले आहे. आज क्रीडा क्षेत्रामध्ये मोठी मोठी नावं नागपुरातली पुढे जातात, कला क्षेत्रामध्ये मोठी मोठी नावं वर जातात, इवन IT क्षेत्रामध्ये अर्धे लोक पुण्या मुंबईकडले, बेंगलोरकडले, नव्या मुंबईमधले नागपुरातले ऑन्टरप्रेनर्स, स्टार्टअप या क्षेत्रामध्ये तरुणाई पुढे येते. सो डेफिनेटली आहे, मुठभर लोक असतील की जे छपरी असतील तुमच्या याच्यामध्ये, पण असं आहे अशात असं तरी नाही वाटत. तेच तर, नागपूरमध्ये असे असंख्य असे कलाकार आहेत, नागपुरामध्ये असंख्य असे लोक आहेत जे लपलेले आहेत. आपला प्रयत्न तोच आहे की बातचीत.com द्वारे आपण त्या लोकांना समोर आणायचं, कारण की काही मुठ्ठीभर लोकांमुळे नागपूरचं नाव खराब होत आहे. तर ही आपली कुठे ना कुठे जबाबदारी बनते का नाही बनत, की नागपूरची ओळख चांगल्या रीतीने सगळ्यांसमोर आणायला पाहिजे. 100% बनते आणि ती करायलाच प्रयत्न. आपण त्या नागपूरची जी चांगली ओळख लोकांसमोर आणण्यासाठी आपण काय काय करू शकतो किंवा काय काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे याचा बेस्ट एक्झाम्पल नितीनजींनी सेट करून दिला. खासदार क्रीडा महोत्सव आणि खासदार सांस्कृतिक महोत्सव, बरोबर, हे एखाद्या खासदारानं त्याच्या मतदान क्षेत्रामध्ये, चुनावी क्षेत्रामध्ये काय काम करायला पाहिजे आणि मग ते कला असेल किंवा क्रीडा असेल, तिथल्या विद्यार्थ्यांना किंवा पार्टिसिपंट्सना, ऍस्पिरंट्सना कसं व्यासपीठ उपलब्ध व्हायला पाहिजे याचं मूर्तिमंत उदाहरण संपूर्ण देशासमोर जर का कोणी घातलं असेल तर ते नितीनजी गडकरींनी घातलं. बरोबर. सांस्कृतिक महोत्सवामध्ये सुरुवातीला बाहेरचे कलाकार येऊन आपली कला प्रदर्शित करायचे. मग नागपूरच्या कलाकारांनी म्हटलं 800, 1000, 1200 कलाकार हे एका मंचावरनं आपली कला सादर करतात. सो काय करायला पाहिजे याचा एक रोल मॉडेल हे नितीनजींनी आपल्याला सांस्कृतिक खासदार महोत्सव घालून दिला. आणि आज पहिल्यांदा जेव्हा क्रीडा महोत्सव सुरू झाला तेव्हा 20-21 खेळ त्या क्रीडा महोत्सवामध्ये, आज जवळपास 40-50 खेळ त्या क्रीडा महोत्सवामध्ये होतात. 50-60 हजार खेळाडू पूर्ण त्याच्यात पार्टिसिपेट करतात. सो हे 2 रोल मॉडेल हे नितीनजींनी आपल्याला नागपूर समोर करून दिलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त मग प्रत्येकाने, तुम्ही काल जो इव्हेंट केला होता, दॅट वॉज ऑल्सो व्हेरी गुड इनिशिएटिव्ह. दो इट वॉज स्मॉल बट इट वॉज रिअली व्हेरी ग्रेट इनिशिएटिव्ह. सो अशा टाईपचे इनिशिएटिव्ह हे व्हायला पाहिजे. आणि माहिती आहे का, एक खूप निसर्ग आहे, जर का झरा फुटला ना त्याला रस्ता करून द्यायची ओढ ही उगाच इतर लोकांनी करू नये. पाणी आपला रस्ता स्वतः शोधतो, नदी आपला रस्ता स्वतः शोधते. त्यामुळे ज्याला मोठं व्हायचं असेल, हे तर सगळे सपोर्टिंग फॅक्टर्स आहेत नितीनजींनी घालून दिले. तुम्ही केलेला कार्यक्रम आहे, अजून खूप सारे लोक वेगळे कार्यक्रम करत असतात. देवेंद्रजींच्या माध्यमातून, वेगवेगळ्या पुढाऱ्यांच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. पण हे सगळे सपोर्टिंग फॅक्टर्स असतात. ज्याला वर जायचंय तो तसाच जातोय, आपण निमित्त मात्र असू शकतो. तर तसंच आम्ही जो आता बातचीत.comचा जो द नागपूर स्ट्रीट हा कार्यक्रम आम्ही केला होता, तुम्ही तिथे आलेल्या होत्या आणि तुम्हाला सुद्धा तो कार्यक्रम आवडलाच. परंतु मला एक म्हणायचं आहे की आपण गर्दी, जसं आता तुमचा एक वर्ड होता, गर्दी असायला पाहिजे, गर्दी नाही. तर त्या कार्यक्रमाला युवकांची संख्या जर ॲज कम्पेअर टू आपण बाकीचे कार्यक्रम बघतो जरा कमी होते. तर त्याच्या मागचं कारण काय असायला पाहिजे? की आम्ही कुठे चुकलो का, की अथवा आपण काही कुठे कार्यक्रम करण्यामध्ये काही कमी पडलो का, की खरंच आजचा युवक सामूहिक हनुमान चालीसा पठण किंवा आपल्या पारंपरिक गोष्टीमध्ये इंटरेस्ट ठेवत नाही का? अजिबात नाही. एक तर आय एम व्हेरी रॉंग पर्सन टू जज कुठे चुकलो कुठे करेक्ट आहे. सो मी एवढी मोठी नाहीये की मी त्याला सर्टिफाय करू शकते. पण पुश पेक्षा ना पुल असावा. ओके. आपला कार्यक्रम, मी हे नाही म्हणणार कार्यक्रम खराब होता, कार्यक्रमाचा प्रयत्न कमी पडले वगैरे असा माझा बिलकुल दावा नाही. पण एक जनरल तरुणाईच्या भाषेत सांगतात, लोकांनी नमस्कार केला की, आपण नमस्कार केला की लोक लाथा मारतात, आपण लाथा मारल्या की लोक नमस्कार करतात. पहिले चमत्कार दाखवावा लागतो, मग आपोआप लोक नमस्कार करतील. सो विथ द सेम थिंग, हळूहळू इट विल टेक टाइम. सुरुवातीला प्रत्येक गोष्ट छोटी असते. पहिलाच विषय जरी असला, पहिलाच प्रयत्न जरी असला तर इट वॉज व्हेरी ग्रेट इनिशिएटिव्ह. छोटा होता, पण तुम्ही जेवढं कोट करता तेवढा छोटाही नव्हता. 1000, 1500, 2000 लोक केलेल्यापेक्षा तो जरा मोठाच झाला. 1000, 1500, 2000 लोक त्या कार्यक्रमाला होते. सो इट वॉजंट दॅट स्मॉल जे तुम्ही बोलताय, पण हळूहळू इट विल टेक टाइम. बिलकुल.
चांगली गोष्ट सुरुवात छोटी लहानपणापासूनच होऊन जाते. सुरुवात महत्वाची असते. म्हणजे आम्ही जी सुरुवात केली ते एक व्यवस्थित इनिशिएटिव्ह होता. कौन कहता है आसमान में सुरागनी होते, एक पत्थर तो तबीयत से उछालो यार. तुम्ही तो पत्थर तबीयतने उछाललेला तुमच्या याच्यात ताकद असेल आणि त्याची इच्छा असेल तर सुराग पण परमेश्वराची इच्छा असेल तर नक्की तो कार्यक्रम मोठा होईल. बरं, आता मला एक विचारायचं आहे, तुमचं आपल्या नागपूरमध्ये नाव तर खूप चांगलं आहे, लोकांना सगळ्या म्हणजे युवकांना सगळ्यांना माहितीच आहे. तर एक विचारायचं होतं महत्वाचा मुद्दा की तुमचा सुद्धा कोण रोल मॉडेल आहे? मी लहान असताना सातवी ऋतंबरांचे भाषण ऐकून मोठी झाली. कारण की तेव्हा 91-92चा वेळ होता. मी 3 वर्षाचे होते. तर तेव्हा तो एक खूप जास्त हिट ऑफ द मोमेंट होती ती. सो ती भाषण ऐकून मोठे झालो. थोडं मोठं झालो, कळायला लागलं ते अटलजींना बघितलं पंतप्रधान म्हणून. सो डेफिनेटली अनडाऊटेडली अटलजी. आणि ज्यांनी बोट पकडून चालायला शिकवलं संदीप दादा वॉज द वन की ज्यांनी मला युवा मोर्चात आणलं. संदीप दादा असेल, प्रवीण दादा असेल, देवेंद्र दादा असेल, ज्यांना मी खूप जवळून काम करताना बघते. आम्ही मोठे झालो तोवर नितीनजी ऑलरेडी खूप मोठे होऊन गेले होते. पण रोल मॉडेल म्हणाल तर अटलजी, ज्यांच्या प्रेरणेतनं पूर्ण युवकांना संदेश मिळतो असे स्वामी विवेकानंद. आणि तो प्रत्येक जवान आणि तो प्रत्येक वर्दीतला माणूस, जो BSF असेल, पोलीस असेल, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स असतील, प्रत्येक वर्दीतला माणूस की जो उभा आहे म्हणून आज तुम्ही आणि मी इथे कॉफी पितो. बरोबर. त्यामुळे पहिले अटलजी आणि दुसरे स्वामी विवेकानंद किंवा पहिले स्वामी विवेकानंद मग अटलजी. पण स्वामी विवेकानंदजींना मी बघितलं नाही म्हणून आपसूक पहिले अटलजी, त्यात मग स्वामीजी येतात ज्यांना वाचला. आणि तिसरा वर्दीतला तो प्रत्येक जवान आणि वर्दीतली ती प्रत्येक व्यक्ती, वेदर इट इज अ मेल ऑर फिमेल, ते रोल मॉडेल आहे की काम करावं तर त्यांच्यासारखं करावं. म्हणजे तुम्हाला कोणी स्पून फिडिंग केलेली आहे का? कशाची? पॉलिटिक्स मध्ये सध्या मी स्वतःला फीड करते. म्हणजे समय सूचकता खूप चांगली आहे ताईंमध्ये. परंतु एक विचारायचं होतं, जसं प्रत्येक पॉलिटिशियनला समोर येण्याकरिता कोणाला कोणाचा हात, कोणाला कोणाचा साथ हा पाहिजे. स्पून फिडिंग म्हणण्यापेक्षा तुम्हाला गॉडफादर कोणी मागे आहे का हा प्रश्न कदाचित विचारायचा असेल. मे बी. पण माझा विचारायचं कारण की आजकाल अशा घराणेशाही आपण बघतो आहे, वातावरण झालेलं आहे किंवा होतं, जे पण तुम्ही म्हणाल. तर त्या हिशोबाने मी विचारलं. प्रेक्षकांना असं वाटेल की मी एकटेच खाते, त्याच्या समोर ठेवलेला आहे तो खात नाही, हा त्याचा प्रॉब्लेम आहे. सो प्लीज डोंट जज मी. नाही, मला तुमच्या समोर बसल्यानंतर ते खाण्यापेक्षा तुमच्यावर बोलण्यामध्ये इंटरेस्ट जास्त येतोय. बट माझ्या फिजिककडे बघून माझ्या खाण्यावर किती प्रेम आहे नक्कीच लक्षात आलं असायलाच पाहिजे. एनिवेज, कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन. माझा क्वेश्चन तोच होता की प्रत्येक व्यक्तीला समोर जाण्यासाठी काही ना काहीतरी गॉडफादर म्हणा, जसं तुमचं म्हणणं आहे, किंवा मग कोणी असा व्यक्ती असतो जो त्याला हात पकडून घेऊन येतो या गोष्टींमध्ये. तसं तुम्हाला कोणी होतं का पुढाकार देणारा अथवा तुम्हाला याच्यामध्ये ढकलणारा? कारण की स्विमिंग पूलमध्ये सुद्धा जेव्हा ढकलला जातो माणूस तेव्हा हातपाय मारतो. तर असं कधी तुमच्यासोबत झालेलं आहे का, किंवा असं कोणी काही केलेलं आहे का? मी स्वतः उडी मारणाऱ्यांपैकी होती. ओके. त्यामुळे हातपाय मारण्यासाठी कोणी ढकलायची गरज नव्हती. पहिले राष्ट्रसेविका समितीची मी सेविका राहून चुकली आहे. मी सेविका, मी वर्ग केले आहेत. ओके. मग ABVP आणि मग आपसूक युवा मोर्चा. कसं असतं, आजचे युवक, आपण आजच्या युवकाबद्दल बोलायला आलो आहे, तर आजच्या युवकांना हे करायला जेव्हा जातात की व्हॉट इज RSS, व्हॉट इज BJP, व्हॉट इज काँग्रेस, जे पण काही असेल, तर हे करताना तर या गोष्टी करताना माझं असं म्हणणं आहे की लोकांपर्यंत या गोष्टी सुद्धा पूर्णपणे माहिती असायला पाहिजे. कारण की आजचा युवक काय करतो, इंस्टाग्रामचे व्हिडिओ बघतो आणि त्याच्याने सगळ्या गोष्टी जज करतो. सखोल ज्ञान कोणी घेत नाही. तर मला हेच विचारायचं आहे की सखोल ज्ञान घेऊन कुठे जाणं हे जास्त महत्वाचं आहे की फक्त इंस्टाग्रामचे व्हिडिओज पाहूनच आपण करायचं? कधीच म्हणजे हे उत्तर तर कोणाला विचाराल तर एनीवन विल आन्सर की 100% नाही. आपल्याला प्रत्येक गोष्टीचा म्हणजे ते काय म्हणतात त्याला मूह बनतो माधुरी दीक्षित वाली सिच्युएशन नसावी आपली. ज्ञानाशिवाय बोलणं कधीच करेक्ट नाही. थँक्यू. त्याच. तर आणखी एक विचारायचं होतं मला की जसं आता आपल्या महाराष्ट्रामध्ये एक सरकार बनलेली आहे, त्याच्यामध्ये BJP सोबत आहे, BJP सोबत बाकीचे जे गट सुद्धा आपल्या सोबत आहे, तर याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? एक ना पोएम ऑफ लामांचा आहे, जपानी माणसाची कविता. त्याच्यातली शेवटची एक लाईन आहे, टू फाइट फॉर द राईट विदाउट क्वेश्चन्स, विदाउट पॉज, टू बी विलिंग टू मार्च इन टू द हेल फॉर हेवनली कॉज. मला सत्यासाठी लढायचं आहे, संघर्ष करायचा आहे,
कुठलाही प्रश्न त्यासाठी विचारायचा नाही आहे, कुठलाही थांबा त्यासाठी घ्यायचा नाही आहे. माझी नरकात जायची सुद्धा तयारी आहे, पण त्याला कारण स्वर्गीय असलं पाहिजे. वेल सेड. लामांच्यांनी लिहिलंय. पण तुमच्या मार्फत मला माहित पडलं, उदात्त हेतूसाठी जर का 3 पक्ष एकत्र येत असतील, नेशन कम्स फर्स्ट या विचारधारेने जर का 3 पक्ष येत असतील, तर त्याचं स्वागत समाज करेल आणि करतोय. सो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राज्याच्या विकासासाठी जर का हे 3 पक्ष एकत्र आलेले आहेत आणि संदेह समाज त्याचा स्वीकार करेल आणि करतोय. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की समाजाने हा त्रिशंकू सरकार ही ऍक्सेप्ट केलेली आहे. 2 गोष्टी इलेक्शन्समध्ये गोष्टी दिसतीलच, पण ज्या प्रकारे या इलेक्शनच्या रिझल्टमध्ये गोष्टी दिसतील, पण ज्या प्रकारे आपल्याला त्यांच्या सभांमधली गर्दी किंवा एकंदरीत सगळ्या गोष्टी बघतात त्या ऍक्सेप्ट केल्यासारखं दिसतं. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे बीजेपीने जे केलं ते एकदम बरोबर केलं. पर्याय काय होता? तुम्ही कीप द राजकारण असाइड, पर्याय काय होता? तुम्ही मुंबईमध्ये जा, 2.5 वर्ष काम थांबलेलं होतं. ओके. आज 2-2, 3-3 कोटी लोक रोज जर का प्रवास करत असतील लोकलनी आणि त्यांना मेट्रो सारखी जीवनावश्यक सुविधा जर काही आवश्यक असेल आणि ती जर का त्यांना मिळत नसेल आणि जस्ट बिकॉज 2.5 वर्ष दलाली मिळाली नाही किंवा काय कारण होतं त्यांचं त्यांना माहिती. सामान्य माणूस तर हाच विचार करेल की दलाली मिळाली नाही म्हणूनच काम थांबवलं सर. आणि आज 2.5 वर्षानंतर जेव्हा 1.5 वर्ष, 2 वर्ष ऑलमोस्ट की जेव्हा काम चालू आहे, तर अटल सेतू सुरू झाला, कोस्टल रोड सुरू झाला. आज कोस्टल रोडची पुढची फेजची पण तयारी चालू आहे. सो या गोष्टी बदलताना बघितल्या. नागपूरची मेट्रोचं 2nd फेज 3rd फेज थांबली होती ना. तर मग मला आपल्या इथे जे मोठे मोठे बदल घडलेले आहे फक्त आणि फक्त मला फक्त कम्प्लीट करू दे. हे आवश्यक होतं ना सत्तेमध्ये येणं. बीजेपीने जे केलं ते सत्तेत येण्यासाठी, सत्ता उपभोगण्यासाठी नाही, हे काम कम्प्लीट करण्यासाठी. हे काम रखडून पडलं होतं, त्याच्यासाठी बीजेपीने हे केलं आणि म्हणून ते चांगलं आहे. तर मग बीजेपी ही सामाजिक सेवा करते असं तुमचं म्हणणं आहे? ज्याला डाऊट असेल त्यांनी राजकारण वाचलं नाहीये किंवा ज्यांनी जो डोळे बंद करून बघतोय किंवा जो दुसऱ्या चष्म्यातून बघतोय. 70 वर्ष एकीकडे, 67 वर्ष एकीकडे, त्यातले 5 वर्ष अजून काढून टाका. 13 दिवसाचं सरकार, अजून 13 महिन्याचं सरकार, 4.5 वर्षाचं, 60-65 वर्षाचं, 62 वर्षाचं सरकार आणि 10 वर्षाचं सरकार. तुम्ही कंपॅरिझन करा ना. बाकी कशाला इकडे तिकडे बघताय? साधं बेसिक. नेहरूंची जन्मशताब्दी असते 80च्या दशकामध्ये, शताब्दी झाली. त्यांनी त्यांच्या जन्मशताब्दीला शताब्दी एक्सप्रेस सुरू केली. 1980चं दशक ते 2014, साधारण 40-45 वर्ष 30-35 शताब्दी एक्सप्रेस त्यांनी सुरू केल्या. आणि मागील 10 वर्षामध्ये 40च्या वर वंदे भारत एक्सप्रेस आपण केले. तुम्हाला काय कंपॅरिझन अजून पाहिजे आणि तुम्हाला काय उत्तर पाहिजे की भाजप समाजकारण करताय? म्हणजे आधी 3 किलोमीटर प्रति दिवस रस्ते बनवायचे, 4 किलोमीटर प्रति दिवस. आज 40 किलोमीटर प्रति दिवस नितीनजी रस्ते बांधतात. तुम्हाला अजून काय प्रमाण पाहिजे? जेवढे रस्ते वर्षभरात बांधायचे 365 गुणिले 4 किती होतील? 1200 आणि 6 चोक 24, 1440, 1460 किलोमीटर प्रति वर्ष. आज 40 किलोमीटर प्रति दिवस म्हणजे 1200 किलोमीटर एका महिन्यात बांधतो ना आपण. अजून काय प्रमाण पाहिजे की बीजेपी समाजकारणासाठी सत्तेत आली आहे? म्हणजे तुमचं हेच म्हणणं आहे की कामं होऊन राहिलेले पण त्याला नाव बीजेपी स्वतःच देत नाहीये असंच म्हणणं आहे? कारण की बीजेपीला नावच नाही करायचं. शताब्दी एक्सप्रेस बद्दल जी तुम्ही मला एक माहिती दिलेली आहे, तर तसंच वंदे भारत सुद्धा एक अप्रतिम असा कन्सेप्ट आणलेला आहे आणि खरंच सक्सेसफुली लोक त्याला म्हणजे नाव देतात आहे. परंतु हे नाव देताना वंदे भारत तर म्हणजे डायरेक्टली इनडायरेक्टली तुमचं असं म्हणणं आहे की आपले जे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी आहे त्यांचं फक्त भारतावरच लक्ष, म्हणजे भारताचंच नाव झालं पाहिजे असं म्हणणं आहे का? आम्ही ना स्वतःला भारतरत्न दिले नाही. आम्ही स्वतःला, कारण की बीजेपी मध्ये भरपूर रत्न आहेत असं म्हणणं. माझं म्हणणं कशाला यार? फॅक्ट अँड फिगर्स आर इन फ्रंट ऑफ यू. मला काहीच वेगळं म्हणायचं नाही. आम्ही स्वतःच्या नावाने भारतरत्न दिले नाही. आम्ही स्वतःच्या नावाने स्कीम्स केल्या नाही. आमच्या स्कीम्स या प्रधानमंत्रीच्या नावाने, प्रधानमंत्र्याच्या नावाने, मोदींच्या नावाने नाही. आणि अटलजींच्या वेळी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना होती. आता प्रधानमंत्री पीक विमा योजना असेल किंवा इतर योजना असतील. सो आम्ही व्यक्तिविशेष आमच्या पक्षामध्ये नाहीच आहे. आम्ही एका उद्देशासाठी, आमचा विचार परिवार आहे, संघ परिवार पण नाही. आम्ही विचार परिवारातला भाजप एक सदस्य आहे, बाकी गोष्टी लोक एक सदस्य आहेत आणि आम्ही या भारताचा पुनर्निर्माण या एका विचारावर काम करतो. आणि जे 11व्या नंबरवरची अर्थव्यवस्था 5व्या क्रमांकावर आली ना, आपोआप आली असं काही लोकांचं म्हणणं असेल की लोक काम करतात तुम्ही थोडी काही केलं. पण
कुठेतरी इकोसिस्टम तयार करणं पण तर देशामध्ये आवश्यक होतं, जी भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या नेत्यांनी केली आहे. मोदींच्या नेतृत्वामध्ये जे आपण बघतोय की आज 11व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था 5व्या क्रमांकाची आली आणि जर्मनी आणि जपानला मागे टाकून आपण 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था पुढल्या 5 वर्षात येऊ. मग फक्त चायना आणि अमेरिका राहतील. सो गोष्टी बदलताना दिसत आहेत ना. इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये होणारा प्रचंड मोठा बदल, सायन्स अँड इनोव्हेशन मध्ये होणारा प्रचंड मोठा बदल, आज ऍग्रिकल्चर मध्ये सुद्धा कात टाका. बाकी सगळं सोडा, देशाची गोष्ट आपण 2 मिनिट साईडला ठेवू. पाणी जिरवा आणि वॉटर टेबल मेंटेन करा हे सांगण्यासाठी काय रॉकेट सायन्सची गरज होती का देशाला? मग 67 वर्ष का लागली देशाला जलयुक्त शिवार सारखी योजना एखाद्या फडणवीसांनी मुख्यमंत्री झाल्यावर आणण्यासाठी? 67 वर्ष का लागली? का 67 वर्ष फक्त सोपी आहे म्हणून आपण आपल्या घरचंही पाणी जमिनीत टाकत नव्हतो? मग त्यांनी केलं ना, वॉटर टेबल वाढवायला पाहिजे. ही काही सांगायचं, जलयुक्त शिवार ही वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल गोष्ट जिला ग्लोबली एक्सेप्ट केलंय, ग्लोबली त्याचा कॉग्निझन्स घेतला गेला. सो या गोष्टी दिसतात ना की आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना, पार्टीच्या नेत्यांना नेशन कम्स फर्स्ट, नाही तर गडकरींनी असं वेड लागल्यागत कामाचं, विकासाचं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं नसतं. फडणवीसांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जलयुक्त शिवार असेल, मुंबईचा बदलणारा कायापालट केला नसता. मोदींनी एवढ्या मोठ्या, साधी छोटीशी गोष्ट, आपण छोट्या छोट्या गोष्टींवर रशिया आणि फ्रान्सवर डिपेंड करायचो, अमेरिकेवर डिपेंड करायचो डिफेन्स इक्विपमेंटसाठी. आपण इम्पोर्ट कमी नाही केलं मित्रा, आपण एक्सपोर्ट सुरू केले. मला 67 वर्ष का लागली, 62 वर्ष का लागली या देशाला हा विचार करायला? सो हा बदल आहे आणि म्हणून नेशन कम्स फर्स्ट या विचारावर काम करणारी पार्टी. बॅक टू पॅव्हेलियन आपण नागपूरवर जर येऊ तर मग काहीच खात नाही, काही तर मी घेतोच आहे बिलकुल. तर आपण नागपूरमध्ये जर आपण नागपूर विषयी जर परत बोलायला आलो तर भाजप युवा मोर्चा जे आहे तर नागपूरसाठी भाजप युवा मोर्चा काय करत आहे? कोविडमध्ये असताना रक्ताची खूप स्कॅर्सिटी होती आणि कोविडमध्ये सगळेजण घाबरलेले होते. ब्लड बँकांमध्ये रक्त नव्हतं. 5 दिवस पुरेल एवढा साठा ब्लड बँकांमध्ये उरला आणि युवा मोर्चाला ही गोष्ट कोणीतरी सांगितली, लक्षात आली. तेव्हा 4000 बाटल्यांचं संकलन, 4000 मी कमी आकडा सांगते, 5000च्या वर बाटल्यांचं संकलन हे कोविडच्या दरम्यान युवा मोर्चाने केलं. आणि दर उन्हाळ्यामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं ब्लड बँकांनी की दर उन्हाळ्याचा प्रॉब्लेम आहे की उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे ऊन खूप तापतं, लोक रक्तदान करत नाही. आणि मग आम्हाला जून जुलै ऑगस्ट हा वेळ असतो की जेव्हा आमच्याकडे ब्लड बॉटल्स नसतात, पुरेसा साठा नसतो. याही वेळी युवा मोर्चाने आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प्स घेतोय. काही ब्लड डोनेशन कॅम्प या सॅटर्डे संडेला झाले. या सॅटर्डे संडेला जवळपास 25च्या वर ब्लड डोनेशन कॅम्प्स प्लॅन आहे. सो गडकरी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी निमित्त पाहिजे म्हणून मग साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही फार मोठ्या प्रमाणावर ब्लड डोनेशन कॅम्प करतो. सो ब्लड डोनेशन कॅम्प इज वन ऑफ द मेजर थिंग की सातत्याने मागील 5-6 वर्ष, 4-5 वर्ष युवा मोर्चा करता 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार असेल, त्यांना करिअर काउन्सिलिंग असेल, हे काम मागील 4-5 वर्ष झाले, 6 वर्ष झाले सातत्याने युवा मोर्चा करताय. गणपतीच्या सजावट स्पर्धा असतील ते युवा मोर्चा करताय. इतर अनेक कामं, मग कुठे अन्याय झाला, काही गोष्टी झाल्या त्याचं आंदोलन, कारण की आंदोलनाचा आमचा DNA. सो कन्स्ट्रक्टिव्ह कामं आता आम्ही करतोय, पण आंदोलन, सतत आंदोलनांमध्ये आमच्या प्रत्येक युवा मोर्चा, म्हणजे माझ्यानंतर विकी अध्यक्ष होता, आता बादल अध्यक्ष आहे, प्रत्येकाच्या अंगावर 30-40 केसेस आहेत. बापरे. सो त्या मग यांचा वाली कोण? पक्ष, संघटन. म्हणजे जर तुम्ही आतमध्ये गेले अथवा तुम्हाला तुमच्यावर काही केसेस आल्या तर याला सगळं सांभाळणारा पक्ष मदत करता पक्ष 100%. मग तुमच्या पर्सनल लाईफवर त्याचा काही इम्पॅक्ट नाही पडत? पडतो ना. विजा नाही मिळत मग परदेशी जायला, मग कोर्टात ना आणा, NOC घ्या, हे करा ते करा, पडतो. बट दॅट्स अ पार्ट. म्हणजे पक्षासाठी काहीतरी असं शिवानी ताईचं म्हणणं आहे. 100% करा. पक्षासाठी पक्ष आहे म्हणून तर आम्ही आहे. पक्षासाठी आम्ही करणारे, आम्ही कोणीच एवढं मोठं नाही आहे. मग या पुढल्या 10 वर्षामध्ये शिवानी ताई स्वतःला भाजपमध्ये कुठे बघते? पक्ष देईल ती जबाबदारी. आज प्रदेशाचं महामंत्री पद त्यांनी सांगितलं, गेल्या वेळेस पण सांगितलं तर याही वेळेस सांगितलं, ते मी करते. पक्ष जिथे सांगेल, पक्ष म्हणेल घरी बस तर घरी बस, पक्ष म्हणेल सत्तेत आहे तर सत्तेत आहे, पक्ष म्हणेल ऑर्गनायझेशनल काम करतो ऑर्गनायझेशन. तुम्हाला वाटते की पक्ष तुम्हाला घरी बसवणार? मी सांगितलं शेवटी पक्ष जे म्हणेल. कारण की आम्ही तुम्हाला दिल्लीमध्ये पण बघतो, आम्ही तुम्हाला मुंबईमध्ये बघतो,
आणि नागपुरामध्ये बघतो. तर मला एक विचारायचं आहे आणखी एक प्रश्न, की या 3 पैकी कुठे काय आवडतं? दिल्ली म्हणजे पावर आहे, मुंबईच्या हवेत पैसा आहे आणि नागपूरच्या हवेत स्थैर्य आहे. मी 7 दिवस मुंबईला होते, प्रवीणजींच्या नेतृत्वामध्ये बँड्रा ईस्टला मी काम केलं आणि त्याच्या आधी मी काही कामानिमित्त दिल्लीला पण ट्रॅव्हल करत होते. सगळीकडे फिरून असं वाटतं, नागपूरच्या एअरपोर्टवर, नागपूरच्या रेल्वे स्टेशनवर आल्यावर असं वाटतं की यार हा तो वापस घरी आलो. पण ऑफकोर्स ते इमोशनल कनेक्ट्स आहेत. पण पक्ष जबाबदारी जी देईल, मुंबई दिल्ली का दिल्ली, जे देईल तर देईल, पहिल्यांदा नागपुरात तर जबाबदारी द्यावी, ते दिली तर उत्तम. बरं, मग मला सांगा याच्यापैकी सगळ्यात महत्वाचं काय, दिल्ली, मुंबई की नागपूर तुमच्यासाठी? दिया तले अंधेरा असून काही फायदा नाही. नागपुरात सुरुवात करावी, मग जो उचित असेल, जहाँ हवा ले जाएगी वहाँ चले जाएगी. अच्छा, हवा के जोर के हिसाब से हवा के जोर के हिसाब पक्ष बताएगा. आता युवा मोर्चा आपण जर बघतो तर युवांचं काम काय असायला पाहिजे? भाजप युवा मोर्चामध्ये सगळे येतात आहे, म्हणजे भाजप युवा मोर्चाच नाही फक्त, आज तुम्ही भाजपाचे असल्यामुळे मी तो प्रश्न करतो आहे. तो युवांचं काम काय फक्त तिथे येऊन आंदोलन करायचे? कारण की रिसेंटली मी तुमचे व्हिडिओ बघितले, तुम्ही आत्ताच कुठेतरी आंदोलन केलं होतं आणि युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा तुम्ही आंदोलन केलेले आहेत. स्टुडंट्स लोकांसाठी तुम्ही आंदोलन करतात आणि आंदोलन सुद्धा भयंकर अग्रेसिव्ह असतात तुमचे. तर युवा आणि जी वरची कोर कमिटी आहे यांच्यामध्ये काही अशी चेन किंवा अशी काही लिंक आहे? 100%. कशी काय ती वर्क करते? व्हॉट काय एक्झॅक्टली काय जाणून घ्यायचं? कारण की तुम्हाला स्वाभाविक गोष्ट आहे, हे तुम्हाला वाटतं की हा आपला लोकल मुद्दा आहे म्हणून तुम्ही करता, की तुम्हाला वरच्या ऑथॉरिटीमधनं या गोष्टी येतात? काही गोष्टी आम्ही ऑथॉरिटीला विचारतो, काही ऑथॉरिटी आम्हाला सांगते. ओके. काय करा, काही सामंजस्य, काही दोघांचं एकच मत असतं. ते डिपेंड्स पॉईंट टू पॉईंट की काय करायचं आहे. तर मला एक छोटासा रॅपिड फायर क्वेश्चन्स तुम्हाला काही करायचे आहे, जर इच्छा असेल तुमची आणि तुम्ही तयार असाल तर. कॅमेरा समोर विचारता, पर्याय काय आहे? कॅमेरा समोर म्हणजे ते उत्तर देणार तर लोकांना तेच माहित पडणार नाही की एक्झॅक्ट शिवानी ताई झाली काय. येस आय एम गुड. नागपूर की मुंबई? नागपूर सध्या तरी. तुमचा आवडता युवा नेता? नरेंद्र मोदी. व्हेरी वेल. गडकरी साहेब की फडणवीस साहेब? ज्यांचे कामं बघून आमच्या पिढ्यांनी आम्हाला शिकवलं भाजप काय असतं तर गडकरी साहेब, पण आम्ही ज्यांच्या सोबत काम शिकलो थोडं बहुत म्हणून फडणवीस साहेब. गडकरी साहेब की देवेंद्र फडणवीस साहेब? एकला निवडतात. निवडावं लागेल. आई किंवा बाबा निवडता नाही. पण आई आईच असते, बाबा बाबाच असतात. आई आईच असते, बाबा बाबाच असतात. मग आई कोण आणि बाबा कोण याच्यापैकी? दोघंही आहे. मायेची थाप कधी कधी फडणवीस साहेब देतात, कधी कधी खूप जास्त शिव्या गडकरींकडून ऐकाव्या लागतात, कधी कधी गडकरीजी प्रेमाने सगळ्या गोष्टी करून घेतात, कधी कधी 4 शिव्या फडणवीसांकडून ऐकायला लागतात. सो यू कॅनॉट. बंटीची कुकडे की प्रवीण दादा? दोघांचे वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. संघटन कौशल्य म्हणून कदाचित प्रवीण दादा, पण ओरेटर आणि सभा गाजवणं म्हणून बंटी मास्तर. म्हणजे बंटी मास्तर सभा एकदम चांगली गाजवू शकतात. एनडेड आहे. काही एखादा एक्झाम्पल देऊ शकतो? मास्तर, मी बजरंग दलमध्ये होते, मी युवा मोर्चात होती, पण मास्तरांच्या कित्येक भाषणं ऐकली आहेत आम्ही. आणि भाषण मास्तर बोलायला लागले की चौक थांबतो, लोक थांबतात. मास्तरांमध्ये ते आहे. नागपूरचा तर्री पोहा की मुंबईचा वडापाव? नागपूरचा तर्री पोहा. आहे क्वेश्चन. नाही, नागपूरचा तर्री पोहा तर नागपूरच्या लोकांना आवडतं, पण मुंबईच्या लोकांना वडापावशिवाय तर होत नाही ना. पण मी नागपुरात राहणार आहे ना. तुम्ही नागपूरकर पाठवताय का? आमची इच्छा आहे की शिवानी ताईंनी लवकर मुंबई जावं, मुंबईतून काही लोक जे ऐकतील ना तुमचा व्हिडिओ, त्यांनी अजून फटाके लागणार आहे माझ्या मागे. सांगणार तुम्ही कोणत्या फटाक्याला भीता का? मला तरी नाही आवडत. मी आजपर्यंत शिवानी त्यांना बघितलेलं, कोणत्या फटाक्याला शिवानी ताई भीत नाही. तुमची आवडती फिमेल राजकीय क्षेत्रातली? सुषमा स्वराज. का बरं? विपरीत परिस्थितीमध्ये काम केलं. ओरेटरी ॲट इट्स पीक. नुसतं ओरेटर नाही की उगाच नुसतं बोलता येतं म्हणून काही पण बोलायचं. अभ्यासपूर्वक कसं बोलायचं, विविध भाषांचं ज्ञान आणि राजकीय पकड. तुम्ही त्यांचं नावच घेतलेलं तर आपण बघू. मी असे खूप, म्हणजे माझं वय खूप लहान आहे, पण तरी मी माझ्या वयामध्ये असे काही खूप कमी लोक बघितले आहेत जे हेट स्पीच देत नव्हते. त्याच्यातल्या सुषमा स्वराज सुद्धा होत्या. कारण की मी त्यांची भरपूर भाषणं ऐकलेलं आहे
त्यांनी कधी कोणाला असं खाली किंवा त्यांना उतरून किंवा उद्देशून असं कधीच बोललेलं नाही. तर तुम्हाला काय वाटते आजच्या युथने ते शिकायला नाही पाहिजे? 100% आणि ते इट कम्स अप विथ एक्सपिरियन्स. तो वयाचाच नसतो, तो अनुभवांचा पण असतो. पाणी जितकं खोल तितकं शांत. त्या खोल होत्या अभ्यासात, विचारात, सगळ्या गोष्टींमध्ये. म्हणून त्यांना कधी गरज नाही पडली. त्यांचं एक वाक्य म्हणजे तो तुम्हाला, मला ते शेर दोन्ही आठवत नाही, पण त्यांचं आणि मनमोहन सिंगांचं एकमेकांना त्यांनी ऐकवलेलं शेर की खालती दाखवायचं असेल तरी एका शेअरमधनंच त्यांनी समोरच्याला त्याची पातळी दाखवून दिली. त्यामुळे त्यांना असं खूप हेड स्पीच करायची गरज नाही की मी सांगते मला आठवेल तो. खूप सुंदर शेर होता तो की यू ही कोई, मी सांगते आठवेल. तोपर्यंत आणखी एक क्वेश्चन, बेस्ट राष्ट्रपती आजपर्यंतचा? अब्दुल कलाम. बेस्ट पीएम क्वेश्चन मध्ये विचारायला नव्हता पाहिजे का? अनडाउटेडली मोदीजी. अटलजींना ते श्रेय द्यायला पाहिजे, पण मोदीजी. का बरं? अटलजींना 4.5 वर्षाचाच कार्यकाळ मिळाला, मोदींना 10 वर्षाचा कार्यकाळ मिळाला. आणि जी फॉरेन डिप्लोमसी मोदींनी सेट केली या जगामध्ये. मोदीजींनी 10 वर्ष आधी एक वाक्य बोलले होते की यार, त्यांना सगळेजण क्रिटिसाइज करायचे की तू राज्यात आलाय, तू काय करशील, तुला काय देश कळणार आहे, आणि देश कळून जाईल, पण तुला आंतरराष्ट्रीय राजकारण काय कळेल. तेव्हा मोदींनी एक उत्तर दिलं होतं की जर का मला संधी मिळाली आणि मी पंतप्रधान झालो तर आपला देश डोळे वाकवून बोलणार नाही, डोळे वर करून बोलणार नाही, डोळ्यात डोळे टाकून बोलेल. आणि ज्यात सुरू आहे. आणि त्यावेळेचा भाजप युवा मोर्चा अटल बिहारी वाजपेयींच्या वेळेचा आणि आज म्हणजे आजचा भाजप युवा मोर्चा, काय फरक आहे? तेव्हा मोहन मते बहुतेक अध्यक्ष होते, बहुतेक मला आठवत नाही, किंवा देवेंद्रदादा नागपूरचा अध्यक्ष होता का मला आठवत नाही. पण यांचं अग्रेशन आणि आमच्या अग्रेशन मध्ये कंपॅरिझनच नाही. हे लोक प्रचंड अग्रेसिव्ह होते आणि यांचं हळूहळू ते माझ्यापर्यंत स्तर बऱ्यापैकी कमी झाला. त्यामुळे ते प्रचंड अग्रेसिव्ह होते. त्यांचं काळही वेळ वेगळा. एक क्वेश्चन विचारू शकतो? तुमचे साहेब, तुम्ही जेव्हा मग घरी वेळ नाही देऊ शकत तेव्हा मग कसं काय? मी वेळ देते. पण तुम्ही तर भरपूरदा मुंबईला राहता, मग कसं? मी मुलाला ट्रॅव्हल करून, मुलाला सोबत घेऊन ट्रॅव्हल करते. मुलाला सोबत घेऊन चालता. मग आज अशा भरपूर लेडी आहे किंवा यंगस्टर अशा गर्ल्स आहेत ज्या विचार करतात, म्हणतात की बा आम्ही सोबत जॉब पण करू का, आम्ही घर पण सांभाळू का, तुम्ही कशा काय करू शकता? आणि हे शक्य आहे? 100% मी करतेच आहे. आणि मी खूप सक्सेसफुल अशातला भाग नाही, पण मी करते, काही अडचण नाही. कारण की खूप सोपी नसतं ज्या अग्रेसिव्हली तुम्ही हे काम करतात आहे, ज्या पद्धतीने तुम्ही करतात आहे. देवाच्या नवरा तर ठीक आहे, 100% श्रेय नवऱ्याला, पण त्याच्यापेक्षा जास्त श्रेय माझ्या सासूला आहे. ती जर का नसती तर हे शक्यच झालं नसतं. आणि ती स्वतः वर्किंग होती, तरी पण तिला कधी असे फालतू प्रश्न पडत नाही की तुला मुलंच मित्र काय, तू रात्री 12ला का जाते आणि 2ला का येते. कधी कधी असं होतं एखादं आंदोलन मदत, 1 महिन्याभरापूर्वी एक फोन आला होता 11 वाजता की आत्ता ठाण्यात आहे. मला घरी असतो, घरी यायला आम्ही आईस्क्रीम खायला जाणार होतो. मी नवरा आणि मुलगा आम्ही आईस्क्रीम खायला निघालो. एका मित्राला फोन केला, तू पण येतो का, आम्ही एका ठिकाणी भेटणार होतो. आणि आम्ही तो प्लॅन चेंज करून आम्ही गिट्टीघातन पोलीस स्टेशनमध्ये होतो. पण तिने कधी मला अपोज नाही केला, तिने मला नेहमी सपोर्ट केला. स्वयंपाक येतो नाही येत, जेवढं माझ्याच्याने होतं तेवढं मी 100% करते. पण ती जर का नसती तर हे शक्य नसतं. अशा खूप कमी लोक बोलतात, म्हणून त्याच्यासाठी हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तर मी तुमच्या लहान मुलाशी पण भेटलो आहे, तो खूप भयंकर शार्प आहे. तर तुम्ही म्हणू शकता का की ही गोष्ट आपल्या जीन्स मध्ये असते किंवा तुमची शिकवण तशी आहे, मी शार्प आहे, तुमचं ते सगळं बघून तो करतो आहे? मी शार्प आहे असं वगैरे अजिबात नाही. पण त्याला त्याची आजी आणि त्याचे बाबा, म्हणजे माझे सासू सासरे, माझे आई बाबा, माझा नवरा, हे 5ही जण त्याला सतत काही ना काही इनपुट्स देत असतात. मला कमी वेळ मिळतो त्याच्यासोबत स्पेंड करायला. मी त्याला घेऊन ट्रॅव्हल करते तरी पण कमी वेळ मिळतो स्पेंड करायला. पण स्पेसिफिकली नवरा आणि सासू सासरे हे त्याला प्रचंड व्हॅल्यू इनपुट्स देत असतात. त्याच्यामुळे त्याला जे काही थोडं बहुत येतं ते त्यांच्यामुळे. शार्प वगैरे नाहीये, तो शिकतो, विचारा लहान आहे. इट्स टू अर्ली. त्याचे खेळ भांडे आम्ही बघितलेले काही वेगळे आहे. का बरं? कशाला द्यायचे छत्रपती शिवाजी महाराज? कशाला द्यायचा हिटमॅन, बॅटमॅन? किती वर्षाचा आहे ताई? 3.5 वर्षाचा. 3.5 वर्षाचा. त्याला छत्रपती शिवाजी महाराज हा पूर्ण शब्द बोलतो. लोक छत्रपती शिवाजी महाराजांना एकरी नावाने उल्लेख करतात आणि तो लहानसा मुलगा छत्रपती शिवाजी महाराज म्हणतोय, तलवार सांगतोय, अब्दागिरी सांगतोय. एवढ्या गोष्टी कशा काय?
या आमच्या मुलांनी कसे काय शिकायला पाहिजे? त्याला त्याची आजी आणि बाबा गोष्टी सतत सांगत राहतात आणि आम्ही सगळ्यांनी एक आपसुक ठरवलं, कोणीच नाही, पण त्याच्याकडे ते हिटमॅन आणि सुपरमॅन आणि अजून कोणते कोणते मॅन असतात ते नाही, आमच्याकडे हनुमान आहे. सो आमच्याकडे हनुमान आहे, म्हणून आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज आहे, आमच्याकडे बाजीप्रभू देशपांडेंचे छोटे छोटे टॉईज आहेत, आमच्याकडे तानाजी मालुसरांचे छोटे छोटे टॉईज आहेत, आमच्याकडे वेगवेगळ्या सायंटिस्ट लोकांच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, काही ना काही आहेत. सो प्रयत्न करत असतो त्याच्यातच शिकवू, कशाला बाकीच्या आर्टिफिशियल गोष्टी पाहिजे. एवढा इतिहास आपल्याकडे तोच शिकवायचा. एवढा प्रचंड इतिहास आपल्याकडे की आपल्याला दुसरा इतिहास जाणून घेण्याची काही आवश्यकता राहत. त्याला बडबडगीतं शिकवायची आहे तर मग कुत्रा मांजर शिकवायच्या ऐवजी मग आम्ही गुंजुटी हल्दी गाठी शिकवतो. त्याला इतर गोष्टी सांगायच्या ऐवजी मग आम्ही शिवाजी महाराज आणि सिद्धी जोहर आणि पन्हाळ्याचा तह शिकवतो. कार्यकर्ता काय असतो? मला नाही माहिती. कारण की कार्यकर्ता म्हणजे मी बघतोय किंवा काही ठिकाणी असं दिसत आहे, कार्यकर्ता हा घरचं सगळं काही सोडसाड करून दादांसाठी धावतोय, ताईंसाठी धावतोय, यांच्यासाठी धावतोय, त्यांच्यासाठी धावतोय, आपलं काम आपला अभ्यास सगळा सोडसाड करून धावतोय. तर मग हा असा कार्यकर्ता असायला पाहिजे का? पक्षाने कधीच तुम्हाला असं काही मागितलं नाही. वी आर नेशन ॲसेट्स, वी आर नेशन्स ॲसेट. आपण देशाचे ॲसेट आहोत. देश आपल्याला फ्रीमध्ये शिक्षण देतात, आपल्याला बऱ्याच गोष्टी निशुल्क मिळतात. त्यामुळे देशासाठी काम करणं आपलं काम आहे. आणि मग देशासाठी काय फक्त सीमेवर जाऊन लढणं नसतं. आपण जे काही काम करतो ते बेस्ट करणं हे देशासाठी सेवा आहे. मग स्वतःचं करिअर पणाला लावून स्वतः रस्त्यावर येऊन जर का तुम्ही नारे आणि घोषणा देत असाल आणि मग नंतर बेकार असत असाल तर इट्स नॉट गुड. संदेश असाच आहे का युवकांना की बाबा रे पहिले आपलं घर बघा आणि नंतर मग पार्टीकडे लक्ष द्या? घर वगैरे ठीक आहे, पहिले आपलं करिअर बघा. 140 कोटीच्या देशांमध्ये जर का 50-60 कोटी जर का युवक असतील तर प्रत्येकाचं करिअर चांगलं झालं तर देशाचं करिअर आपोआप चांगलं होईल. त्यामुळे पहिलं आपलं करिअर, मध्ये करिअर काही पण असू शकतं, शिक्षणासोबत शिक्षणाशिवाय पण पहिले आपलं करिअर नीट करायचं आणि त्याच्यासोबत मग भाऊ असतील, ताई असतील, दादा असतील, काका असतील, त्यांच्यासोबत गोष्टी करता येतात ना. कारण की 100% करतात. युवा आजकाल दादांसोबत धावलाय, दादाच्या इकडे वाढदिवसाला जातोय, दादांच्या सोबत जातोय, वाईट काय त्याच्यात? परंतु वाईट काय त्याच्यात? दादा त्यांच्यासाठी काय करतात, काय करायला पाहिजे? करतात, खूप करतात. एखादं एक्झाम्पल? चिक्कार एक्झाम्पल एखादं युवकांसाठी? प्रभाकरराव दटके असतील, छोटू भैया ठाकरस असतील, गंगाधरराव फडणवीस असतील, दिवाकरराव जोशी असतील, सुमतीताई सुप्रीकर असतील, यांनी जेव्हा पक्ष नागपूरमध्ये रोवला तेव्हा त्यांनी धरमपेठ शिक्षण संस्था काय चालू केली, त्यांनी नागपूर नागरिक बँक चालू केली, त्यांनी शिक्षक सहकारी बँक चालू केली, विदर्भ प्रीमियर असेल, श्रीराम अर्बन असतील, अशा अनेक संस्था असतील की ज्याच्यामध्ये कुठेतरी काम करण्याची संधी तत्कालीन कार्यकर्त्यांना मिळाली. आज संस्था उभं करणं आणि प्रत्येकाला सरकारी जॉब मिळणं प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे. पण मग आजच्या पुढाऱ्यांकडून पोरांना काही ना काही कामाची दिशा मिळणं, काही संधी मिळणं हे सतत चालू असतं. आणि कुठे ना कुठे आजकाल असं होत आहे की युथ हा मग एखाद्या पार्टीशी निगडीत होऊन जात असतो आणि त्याला असं वाटतं आमच्याजवळ एक गॉडफादर आहे. तर थोड्या प्रमाणात असं कुठे ना कुठे असं झालेलं आहे का की गुंडागर्दी पण या गोष्टीची होऊन राहिलेली आहे? पोल्यासोबत सुख जळतं म्हणतात तेच असेल कदाचित, असेलही. विल यू इलॅबरेट? मला नाही माहिती, आय हॅवंट सीन इट. बरं, कारण की आम्ही असं काही ठिकाणी बघितलेलं आहे की बा हा म्हणजे असंच नाही की मी फक्त भारतीय जनता पार्टी या पक्षाशी गोष्ट नाही करताय, कुठला पण पक्ष असो, की त्यांना असं वाटतं की बा माझ्याजवळ गॉडफादर आहे, म्हणजे काहीही झालं तरी दादा मला सोडून घेतील किंवा दादा माझं बघून घेतील, असं हे चुकीची भावना आहे की नाही आहे? काही लोकांमध्ये बिलकुल असेल, मूठभर लोकांमध्ये असेल, पण बाकी लोकांमध्ये नसेल. मग या युवकांनी सुद्धा हा विचार करून या गोष्टीच्या दूर नाही राहायला पाहिजे? 100% एक वेळ येते सी, काही लोक जर का असं टिपिकल बिहेव करत असतील तर एक वेळ येईल तेव्हा त्यांना गोष्टी कळतील आणि ते पण बरोबर. कारण की या गोष्टीमुळे कुठे ना कुठे भारतीय जनता पार्टी याला सुद्धा कुठे ना कुठे डाग लागू शकतो. नाही, बघा, दोन गोष्टी. तुम्ही राजकारण्यांकडून किंवा भारतीय जनता पार्टीकडून किंवा काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, कुठली पार्टी असेल, एकदम सगळं काही एकदम स्वतःसारखं सरळ सगळं काही चांगलं होईल ही एकदम पुस्तकी भावना अपेक्षा करू शकत नाही. करायला पाहिजे, मी हे नाही म्हणत करू शकत नाही, करायला पाहिजे, पण अगदी प्रत्येक वेळी त्या खऱ्या उतरतील असं नाही. काही लोक असतील विपरीत वागत असतील, काही असतील, बट डेफिनेटली असे काही असतील इश्यूज तर ते सॉल्वेबल आहे. मला असं नाही वाटत अनसॉल्वेबल आहे. आणि जगातला असा कुठलाच प्रॉब्लेम नाही की जो चर्चेने सॉल्व्ह नाही होत. आणि जेव्हा चर्चा कामी नाही आहेत
मग तेव्हा घरात घुसून मारावंही लागतं पाकिस्तानचं. तुम्ही तयार आहे? खूपदा मारलाय. कोणाला? खूप लोकांना. सांगू शकता? उचित नाहीये सांगणं म्हणून फक्त. म्हणजे कशा संदर्भात, का बरं? म्हणजे एकदाच झालं होतं की शंकरनगर चौकातलीच गोष्ट होती की एक ऍक्सिडेंट झाला होता आणि काहीतरी वाद चालू होता, त्या 2 मुली होत्या आणि मग लक्षात आलं की ते खूपच विकोपाला चालला. ऐकलं, थोडा वेळ ऐकल्यानंतर 2 ठेवून दिल्या. मार खाण्याची पण तयारी होती, 2 ठेवूनही दिल्या. मग पोलीस आले, त्यांना हे केलं. म्हणजे प्रेक्षकांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे, शिवानी ताईसोबत जरा भांडताना विचार करायचा, हात किंवा उठून काही सांगता सुद्धा येत नाही. एक शेवटचा तुमच्याकडनं एक माहिती हवी आहे की तुमच्याकडनं असं तुम्ही युवकांना किंवा प्रेक्षकांना काय संदेश देणं चाहता? 140 कोटीच्या देशामध्ये प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून, कोणी एकटे मोदी, कोणी एकटे गडकरी, कोणी एकटे फडणवीस या देशाला सुधरवू शकत नाही. आपल्या देशाला पुन्हा एकदा जर का विश्वगुरू बनवायचं असेल, खूप जास्त वजनदार शब्द वाटत असेल विश्वगुरू, पण पुन्हा एकदा टॉपवर न्यायचं असेल, पुन्हा एकदा आपली हरवलेली फेम पुन्हा मिळवायची असेल, जी बहुतांशी आपण परत मिळवलेली आहे, तर ते काम आपल्याला करावं लागेल. मग काय करू आपण? आपल्या हातून होणारं प्रत्येक काम देशाच्या जयासाठी कसं होऊ शकतं याचा जरी विचार तुम्ही आणि आम्ही करू शकलो तरी पण गोष्टी यशस्वी आहे. फक्त म्हणजे मी सिग्नलवर उभं राहील, मी सिग्नल नाही तोडणार. मी युवक असेल, मी तरुण असेल, मी ऑफिसमध्ये वेळेत जाईल, मी चोरी नाही करणार, मी छोट्या छोट्या गोष्टी पाळीन, मी असाइनमेंट वेळेवर सबमिट करेल. एवढ्या जरी केल्या तरी या देशाचं खूप भलं होईल. एक गोष्ट आठवलेली आहे, जसं रिसेंटली 22 जानेवारीला राम मंदिरची प्राणप्रतिष्ठा झाली होती. तर राम मंदिर प्राणप्रतिष्ठा हा सगळ्यांचा जवळचा मुद्दा झालेला आहे आणि प्रभू रामचंद्र हे फक्त आणि फक्त बीजेपीचे तर नाहीच. प्रभू रामचंद्र हे पूर्ण आराध्य दैवत आपलं आहे आणि याचा उत्साह जेव्हा सगळ्यांनी केलेला होता तेव्हा असे पण काही गोष्टी बघण्यात आलेल्या होत्या की जसं मी उदाहरणार्थ मी जर एखादा उत्साह केला, मी फटाके फोडले, तर समोरच्या व्यक्तीला का बरं फटाके लागले होते? त्यांचा प्रॉब्लेम. असं का बरं? प्रभू रामचंद्रजी फक्त बीजेपीचे आहेत का? पण मला नाही वाटत असं मी तरी नाही पाहिलं. 22 तारखेला आम्ही जेव्हा अक्षत वितरण केली त्याच्या आधी, तर जे बीजेपीचे वोटर्स नव्हते त्यांनी सुद्धा चप्पल काढून आंघोळ करून अक्षता ऍक्सेप्ट केल्या. असे काही घरं होते ज्यांनी कधी घरातले दरवाजा नाही उतरले, ते बाहेर येऊन उघडले, त्यांनी बाहेर येऊन आम्हाला पैसे देऊ केलेत की आमचं काही कॉन्ट्रीब्युशन आम्ही करू शकतो का. मी त्यांनी सांगितलं हम कुछ लेने नहीं, हमसे बख्शत देने आए, हम प्रभू श्री रामचंद्र जी के मंदिर के नवनिर्माण के लिए आपको न्योता देने आए हैं. सो लोक खूप भावूक होते आणि आम्ही असं एकही घर नव्हतं आमच्या वस्त्यांमधलं की आम्ही जे सोडलं नाही, इरेस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट, रिलिजन, क्लास, गरीब आहे, श्रीमंत आहे, काहीच नाही. लोक खूप आनंदाने बाहेर होते. तो विषय काही फक्त बीजेपीचा, RSS वाल्यांचा नव्हता. तो 140 कोटी देशातल्या त्या सर्व भारतीयांचा होता की जे या हिंदुस्थानाचे नागरिक आहेत आणि त्यांच्या आराध्य दैवताला आजपासून 550 वर्षापूर्वी एका माथे फिरूनी त्याचं मंदिर त्याच्या जन्मस्थानापासून दूर केलं आणि ते मिळवून देणं हा आमच्या राष्ट्रीय अस्मितेचा विषय होता. तो असंख्य कारसेवकांनी, मोदी निमित्त मात्र होतं, असंख्य कारसेवकांनी आपल्या जीवनाची समिधा दिली, आहुती दिली. तेव्हा कुठे जाऊन आज एवढं मोठं भव्य राम मंदिर बघू शकतो. त्या असंख्य वेड लागलेल्या पुरुष आणि स्त्रियांनी की जे कारसेवेला गेले होते, 3-3 वर्षाचं लहान मूल घरी ठेवून गेले होते, बायकोला सांगून गेले होते की परत आलो तर भेट होईल, नाही तर आपल्याकडे काय पैसे आहे, काय लॉकरमध्ये आहे, कुठे काय आहे काय नाही, हे सगळं देऊन गेले होते. हे कशासाठी? त्यांना काही मेडल मिळणार होतं, त्यांना काही पेन्शन मिळणार होती, त्यांना काही नोकरी मिळणार होती? ते राष्ट्रीय अस्मितेसाठी. असे खूप लोक आहे की ज्यांची या विषयावर श्रद्धा आहे आणि ज्याच्यामुळे हे मंदिर घडलं. त्या सगळ्यांनी आनंदोत्सव मनवला. ज्यांना नाही आवडला, ज्यांच्यापर्यंत हा विषय नाही पोहोचला, कदाचित त्यांना फटाके लागले असते, बट ठीक आहे, सॉरी, हू केअर्स. नाही, कारण की जसं आता कुठे आपण हे करतो आहे, जसं आता कुठे भजन सुरू आहे, तर काही लोकांनी त्याचं अपोज केला आणि बोलल्या गेलेलं आहे की मोदी आले ते अजून सगळे लोक पागल झाले, लोकांनी मार देव 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 रस्त्यावर आणले आणि रस्त्यावर भजन करायला गेले, सामूहिक हनुमान चालीसा पठण करायला लागलेला आहे. तर अशा लोकांबद्दल तुम्हाला काय सांगायचं? ठीक आहे, तुमची भावना आहे. कारण त्यांचं सरळ म्हणणं आहे की मोदीजी आले असून तुम्ही लोक पागल झालेले आहे आणि देवाला रस्त्यावर. आम्ही नाही आणलं रस्त्यावर, मोदींनी रस्त्यावर देवाला आणायला नाही सांगितलं.
आम्ही आनंदोत्सव मनवला, आमची आनंदोत्सव मनवायची ही परिस्थिती पद्धत आहे, त्याला काय. आणि सामूहिक रामरक्षा पठण आणि सामूहिक हनुमान चालीसा पठण करायलाही जर का तुम्हाला अडचण असेल तर मग एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये 5 वेळा नमाज रस्त्यावर ट्रॅफिक थांबवून वाचली जाते त्यालाही तुम्ही विरोध करा. इथे विरोध करताना तुम्हाला सेक्युलरिझम आठवतं आणि आम्ही जर का रस्त्यावर येऊन हनुमान चालीसा वाचला तर तुम्हाला मोदींना नावं ठेवायची आहे. ही हिपोक्रसी आहे. सो फॉरगेट इट. म्हणजे म्हणू शकतो आपण की फक्त हे त्याला तात्पुरतं तेवढं दुप्पल आहे, हे वाटतं. दुप्पल वागणं आहे, हे दुटप्पी वागणं आहे. एकाला दुसरा न्याय, दुसऱ्याला दुसरा न्याय, आणि हे इथंच चालू शकतं आपण सहिष्णू आहोत म्हणून. एवढी ताकद असेल तर त्यांना जाऊन म्हणून दाखवा. ते पॉसिबल नाही होणार लागेल त्यांच्याकडनं, म्हणून अशा लोकांकडनं. ते फक्त आपल्या समोर बोलू शकतात. आणखी आपण एवढ्या वेळ चर्चा केलेली आहे, मला नाही माहिती किती वेळ झालेला आहे, परंतु या चर्चेमध्ये रंगताना तुम्हाला असं वाटलं आणखी काही माझ्याकडनं गोष्टी सुटलेल्या असेल ज्या तुम्हाला आणखी आपल्या लोकांसमोर मांडता येईल किंवा सांगायला पाहिजे? एक माझा एक फॉर्मॅट थोडा चेंज केला जर का तुम्हाला चालत असेल बिलकुल. तर आमचा अजून एक मित्र आहे, त्याला ही खुर्ची रिकामी आहे, त्याला पण या चर्चेमध्ये जर का आपण बोलू शुअर शुअर, बिलकुल बिलकुल, आवडेल मला. ये आपण सोबत चर्चा करू. लास्ट 5 मिनिट 3 लोक मिळून चर्चा करू. लेट्स सी. आइए आइए. सरप्राईज आहे असं काही नाही आहे. हे ठरवून केलेलं होतं, सांगितलं होतं असंच करायचं आणि नंतर सरप्राईज म्हणजे म्हणायचं. अभिषेकजी गांगणेकर बातचीत.com चे प्रमुख व्यक्ती आहे. मी ताईंसोबत बोलून सेटिंग केली होती. एडिटर दादा हे थोडं बघून घ्याल. बिलकुल एडिट नाही होणार, हे असंच आहे. येस. सो वेलकम टू दिस शो अभिषेक. थँक्यू. बोला अभिषेकजी काहीतरी. पण खरंच खूप मजा आली आम्हाला ऍक्च्युली. तुझ्याकडे माईक नाही आहे, अजून एक माईक आहे. होऊन जाणार असं म्हणतो. ऐकू येऊ. आणि तसं या 2 मोठ्या लोकांमध्ये माझा थोडं छोटं राहिला खरंच चांगलं. सो खरं तर खूप मजा आली, कारण बातचीत.com आम्ही जे करतोय, शिवानी ताईला घेऊन पॉडकास्ट करण्यामागचा हेतू हाच होता की शिवानी ताईनी पण खूप संकट बघितली आणि त्यांच्या घरची एक मुलगी असते, मुलीला त्या काळात सुद्धा खूप रिस्ट्रिक्शन्स असतात आणि त्यातून बाहेर येऊन 4 मुलांसोबत उभं राहून ताईने आज इतकं मोठं कार्य केलेलं आहे. तर आणि मला असं वाटतं की फक्त मुलींकरिता नाही तर मुलांकरिता आणि त्याचबरोबर प्रत्येक पालकांकरिता ही एक मोटिवेशनल आहे, एक मोटिवेशन आहे. तर माझी इच्छा आहे की जेवढे लोक हे व्हिडिओ बघतात त्यांनी एकदा तरी शिवानीताई दांडीकडनं आणि त्याचा हा जो प्रवास आहे. म्हणजे तुला प्रश्न विचारायचे आहेत भाऊ. माझ्याकडे आज एवढा मोठा जो पॉडकास्ट आहे ज्यात माझ्याकडे काही प्रश्न विचारायला नाही. तरी मी एक शेवटचा प्रश्न विचारतो की जो मला आवडेल ताईला विचारायला, की ताई तुझं इतकं खूप छान कार्य सुरू आहे. हा प्रश्न कदाचित झालाही असेल, पण माझा खूप पर्सनल प्रश्न आहे आणि मला असं वाटतं की किती काही झालं तरी आपण स्वतःचं एक भविष्य बघत असतो. तर मला असं विचारायचं आहे, एक फॅन म्हणून म्हणता येईल की शिवानीताई दाणी येणाऱ्या 5 वर्षात किंवा येणाऱ्या 10 वर्षात कुठे बघतं स्वतःला? महाराष्ट्रात, दिल्लीत, पुढे? अजिबात नाही सांगता येणार, पण सुरुवात नागपूरपासून 100% करेल. पार्टीला नगरसेवकाचं तिकीट मागील, पार्टीने दिलं तर उत्तम, नाही दिलं तर दुसऱ्या पक्षाकडून नाही लढणार. मी काम करत राहील, पार्टी योग्य वेळी न्याय करेल, मला याच्यात डाऊट नाही. पण अभिषेक माहितीये का, दिल्लीचेही फक्त राहतील महाराष्ट्र. तर आपला महाराष्ट्रीयन व्यक्ती, आपली महाराष्ट्रीयन ताई ही नक्कीच दिल्लीपर्यंत जाणार आहे अशी अपेक्षा. पक्के वडागे लावणारे लोक. नाही आम्ही बघतो ताई तुम्हाला खरंच दिल्लीमध्ये, आणि आम्हाला आवडेल, कारण कमीत कमी दिल्लीमध्ये गेल्यानंतर आम्ही जाऊन भेटू शकतो. लावण्याने जर काही उपयोग होणार असेल तर आम्ही अजून नक्कीच फटाके लावायला तयार आहे. बट माझ्याकडे तर बोलायला काही नाहीये. सो बातचीत मध्ये खूप बातचीत होते, पण असे मोठे जर व्यक्ती समोर आले की थोडा ऑकवर्डनेस येतो, थोडा नाही बिनधास्त काही असेल तर नाही, रिस्पेक्ट प्रति भीती येते. सो मला असं वाटतं की आता हे दोघं समोर बातचीत सुरू ठेवतील. मी काय बाबा पाहुणा आहे. तर ताई खूप खूप धन्यवाद, आपण आपला वेळ दिला आणि आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. आणि जरा आमच्या प्रेक्षकांना पण सांगा की बातचीत.com ला तुम्ही फॉलो करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आणखी जास्तीत जास्त लोक बघू शकतील, फॉलो करू शकतील. या नव्या जगामध्ये आफ्टर पोस्ट कोविड सोशल मीडियाचं प्रमाण फार जास्त वाढलं आहे. सोशल मीडिया असं एक माध्यम आहे की जिकडे एडिटोरियल कॉल हा स्वतःकडे असतो. नाहीतर न्यूजपेपरला आर्टिकल दिलं तर एडिटरची वाट बघावी लागते, त्याला आवडलं तर तो छापेल, बातमी एडिटरला पाहिजे असेल तर तो लावेल. पण हे माध्यम आहे की इकडे आपण स्वतः सांगू शकतो. सो प्रतीक आणि अभिषेक हे आमचे 2 मित्र आहे की दे हॅव स्टार्टेड दिस गुड इनिशिएटिव्ह की जिकडे नागपुरातल्या सर्व सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या छोट्या मोठ्या सर्व लोकांना, आमच्यासारख्या लोकांना पण एक व्यासपीठ उपलब्ध करून देतात. सो इट्स अ व्हेरी गुड इनिशिएटिव्ह. त्यांचा हा जो एक अतिशय अभिनव असा उपक्रम आहे, तर आपण सर्वांनी सहकार्य देण्यासाठी
किमान 2-5 माझा इंटरव्ह्यू आवडला नाही तरी किमान 5 लोकांना हा बातचीत.com ला सबस्क्राईब करायला सांगा. यूट्यूबवर यांचं चॅनल आहे आणि इंस्टाग्रामवर चॅनल आहे. आणि एक की पुशपेक्षा पुल असावा. आपण त्यांना सांगण्यापेक्षा आपला कंटेंटच इतकं सॉलिड असावा. सो नेक्स्ट टाइम माझ्यापेक्षा अजून चांगल्या व्यक्तीला बोलवा जेणेकरून तुमचे सबस्क्रायबर्स आपोआप वाढतील. अजून एक सांगतो, हा कंटेंट हिट होणार आहे त्याच्या मागचं एक शेवटची बातमी मी सांगत होतो की ताई पण ट्रेडिंग करते आणि जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 4 जून नंतर भैया नवा गाव होने वाला आहे. ताईचंही पेज आहे स्टॉक मार्केटचं, त्याला फॉलो करा आणि त्याच्यावर तुम्हाला हवं तसं स्टॉक घ्या, ताईचं गाईड घ्या भैया देखोगे. आणि पैसे कमवा, महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात पैसा कमवणं अत्यंत गरजेचं आहे. हे आता आम्हाला कळतंय. सो 4 जूनला बघा नक्की काय होतं तो. थँक्यू.